नमस्कार. इलेक्ट्रॉनिक्सचं शिक्षण घेतलंय, पण आता पुढे काय? हा प्रश्न खूप जणांना पडतो नाही का? तर आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. बघूया इलेक्ट्रॉनिक्सच्या जगात करिअरच्या कोणत्या जबरदस्त संधी दडलेल्या आहेत. विश्वास ठेवा, या झपाट्याने बदलणाऱ्या क्षेत्रात प्रत्येकासाठी काही ना काही नक्कीच आहे. हो, इलेक्ट्रॉनिक्सनंतर पुढे काय? हा प्रश्न खरंच खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यावर तर हा प्रश्न समोर येतोच, पण कित्येकदा शिकत असतानाच मनात गोंधळ सुरू होतो. तर आजच्या आपल्या या विशेष माहिती सत्रामध्ये आपण याच प्रश्नाची अगदी सोपी आणि स्पष्ट उत्तरं शोधायचा प्रयत्न करूया. तर आपण काय काय बघणार आहोत? आधी आपण संधींचं विश्व पाहू. मग करिअरचे मुख्य स्तंभ कोणते आहेत ते समजून घेऊ. त्यानंतर भविष्यातली खास क्षेत्र, वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये काय संधी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःसाठी योग्य मार्ग कसा निवडायचा हेही पाहू. आणि शेवटी इलेक्ट्रॉनिक्सचं भविष्य काय आहे यावरही नजर टाकू. चला तर मग सुरुवात करूया. बरं, कोणत्याही मोठ्या क्षेत्रासारखंच इलेक्ट्रॉनिक्सचा पायासुद्धा काही महत्त्वाच्या जॉब रोल्सवर म्हणजे मुख्य स्तंभांवर उभा आहे. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण इथूनच आपल्या करिअरचा खरा प्रवास सुरू होतो. चला तर मग पाहूया ते दोन मुख्य स्तंभ कोणते आहेत. तर हे आहेत ते दोन मुख्य खेळाडू. एक आहे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आणि दुसरा आहे एम्बेडेड सिस्टम इंजिनियर. आता यांच्यातला फरक काय? सोपं आहे. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरचं लक्ष पूर्णपणे सर्किट आणि हार्डवेअरवर असतं. तो शरीराची रचना करतो. आणि एम्बेडेड सिस्टम इंजिनियर काय करतो? तो त्या शरीरात म्हणजे हार्डवेअरमध्ये सॉफ्टवेअरचा आत्मा फुंकतो आणि त्या डिव्हाइसला स्मार्ट बनवतो. चला, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरच्या कामाला जरा जवळून पाहूया. आपण त्यांना एका प्रकारे उपकरणांचा आर्किटेक्ट म्हणू शकतो. म्हणजे कसं? तर ते प्रत्येक डिव्हाइसचा ब्लूप्रिंट तयार करतात, ज्याला आपण सर्किट डिझाईन म्हणतो. आणि मग ते त्या डिझाईनला प्रत्यक्षात उतरवतात, प्रिंटेड सर्किट बोर्ड म्हणजेच पीसीबी तयार करून. खरं तर हा पीसीबी म्हणजे प्रत्येक इलेक्ट्रॉनिक गॅजेटचा जणू काही पाठीचा कणाच असतो. बरं, मग या भूमिकेसाठी काय लागतं? तर ॲनालॉग आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सची चांगली समज हवी. मायक्रो कंट्रोलर्स जसं की ऑडिओनो किंवा पिक हाताळता आले पाहिजेत. आणि हो, पीसीबी डिझाईनची कला तर यायलाच हवी. ही स्किल्स असतील तर मग इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाईल किंवा कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्ससारख्या इंडस्ट्रीमध्ये उत्तम संधी मिळतात. आता वळूया एम्बेडेड इंजिनियरकडे. हे इंजिनियर म्हणजे खरं तर वस्तूंना बुद्धी देणारे जादूगार आहेत. विचार करा, आपल्या घरातली वॉशिंग मशीन, गाडीतली कंट्रोल सिस्टम किंवा आपला मोबाईल फोन, या सगळ्यांमध्ये एक छोटा मेंदू असतो, जो एम्बेडेड इंजिनियरनी तयार केलेला असतो. ते हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांना एकत्र आणून एक अफलातून संगम घडवतात. मग एम्बेडेड इंजिनियर बनायचं असेल तर काय महत्त्वाचं आहे? सगळ्यात आधी सी प्रोग्रॅमिंग. ही भाषा खूप महत्त्वाची आहे, कारण ती थेट हार्डवेअरशी बोलते. आणि यासोबतच RTOS म्हणजेच रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टमचं ज्ञान हवं. का? कारण विचार करा, गाडीची एअरबॅग उघडायला किंवा मेडिकल डिव्हाइसला काम करायला एका सेकंदाचाही उशीर चालणार नाही, बरोबर? तिथे अचूक आणि तात्काळ प्रतिसादच हवा असतो. ठीक आहे, तर आता आपल्याला बेसिक रोल्स समजले आहेत. चला, आता जरा भविष्यात डोकावून पाहूया. आता आपण त्या क्षेत्रांबद्दल बोलणार आहोत जिथे इलेक्ट्रॉनिक्स फक्त वस्तू बनवत नाहीये, तर अक्षरशः आपलं जग बदलून टाकत आहे. सगळ्यात पहिलं आणि सध्या खूप चर्चेत असलेलं क्षेत्र म्हणजे IoT, म्हणजेच इंटरनेट ऑफ थिंग्स. सोप्या भाषेत सांगायचं तर सेन्सर्स वापरून वेगवेगळ्या वस्तूंना इंटरनेटशी जोडणं. स्मार्ट होम असो, हेल्थकेअर असो किंवा फॅक्टरीतलं ऑटोमेशन, सगळीकडे याचा वापर होतोय. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, भविष्यात या क्षेत्राला प्रचंड मागणी असणार आहे. यानंतर येतात कम्युनिकेशन इंजिनियर. हे ते लोक आहेत जे आपल्याला एकमेकांशी कनेक्टेड ठेवतात. आपण जो मोबाईल वापरतो, इंटरनेट वापरतो, सॅटेलाइट TV बघतो, या सगळ्यामागे कम्युनिकेशन इंजिनियर्स असतात. आणि आता तर 5G आणि 6G सारखं नवीन तंत्रज्ञान येतंय. त्यामुळे जगात कनेक्टिव्हिटीचं महत्त्व जसं जसं वाढेल तसशी या लोकांची गरजही वाढणार आहे. ही एक एव्हरग्रीन फील्ड आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि आता बोलूया एका अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्राबद्दल, VLSI म्हणजेच चिप डिझाईन. बघा, प्रत्येक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा एक मेंदू असतो, ज्याला आपण मायक्रोचिप म्हणतो. हा मेंदू डिझाईन करण्याचं काम या क्षेत्रात होतं. हे काम खूप कौशल्याचं आहे आणि म्हणूनच या क्षेत्रात पगारसुद्धा जबरदस्त असतो. एक गोष्ट अगदी स्पष्टपणे सांगतो,
चिप डिझाईन हे फक्त एक क्षेत्र नाहीये, तर भविष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि सुरक्षित करिअरपैकी एक आहे. विचार करा, जगात टेक्नॉलॉजी जेवढी वाढेल तेवढी या चिप बनवणाऱ्या तज्ज्ञांची मागणी वाढतच जाणार आहे. त्यामुळे हे एक फ्युचर प्रूफ करिअर आहे. बरं, मग ह्या फील्डमध्ये जायचं असेल तर काय शिकावं लागेल? तर व्हेरिलॉग आणि VHDL सारख्या खास भाषा शिकाव्या लागतील. या भाषा म्हणजे काय? तर यांच्या मदतीने चिप्सचे डिझाईन कागदावर नाही तर थेट कोडमध्ये लिहिलं जातं. आणि यासोबतच FPGA आणि CMOS टेक्नॉलॉजीचं ज्ञान असेल तर चिप्स डिझाईन आणि टेस्ट करायला खूप मदत होते. ठीक आहे, आपण स्किल्स बघितले, वेगवेगळे रोल्स बघितले, पण ह्या सगळ्याचा वापर नक्की होतो कुठे? म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सचं ज्ञान आपल्याला कुठून कुठे नेऊ शकतं? तर फॅक्टरीच्या फ्लोअरपासून थेट अंतराळ संशोधनापर्यंत. चला बघूया कसं. इथे तर संधींची खाणच आहे. समजा आपल्याला फॅक्टरीमध्ये काम करायला आवडतं, तर आपण PLC आणि SCDA वापरून सगळं ऑटोमॅटिक बनवू शकता. किंवा सध्या सगळ्यात हॉट टॉपिक इलेक्ट्रिक गाड्या म्हणजे EVs. ह्या इंडस्ट्रीमध्ये तर बॅटरी मॅनेजमेंटपासून स्मार्ट कंट्रोल सिस्टमपर्यंत सगळीकडे इलेक्ट्रॉनिक्सच आहे. आणि जर देशासाठी काहीतरी करायचं असेल तर BL, ISRO, DRDO सारख्या सरकारी संस्थांचे दरवाजे नेहमीच उघडे आहेत. ओके, आता समोर इतके सगळे पर्याय आहेत, साहजिकच आहे की थोडा गोंधळ उडेल की यातलं आपल्यासाठी नक्की काय योग्य आहे. याचं उत्तर खरं तर आपल्या आवडीमध्येच दडलेलं आहे. चला एका सोप्या टेबलमधून हे समजून घेऊया. हा टेबल बघा, सगळं चित्र स्पष्ट होईल. जर आपल्याला हार्डवेअरमध्ये जास्त इंटरेस्ट असेल, म्हणजे सर्किट्स, चिप्स यात मजा येत असेल, तर इलेक्ट्रॉनिक्स किंवा VLSI हे क्षेत्र योग्य आहे. पण जर कोडिंगची आवड असेल तर एम्बेडेड किंवा IoTकडे वळायला हवं. संशोधनाची आवड आहे, मग MTech किंवा PhD करून रिसर्चमध्ये जा. आणि जर लवकरात लवकर नोकरी हवी असेल तर इंडस्ट्रीयल किंवा सर्व्हिस सेक्टर एक चांगला पर्याय आहे. बघा किती सोपं आहे. तर आता आपल्याला आपला मार्ग कसा निवडायचा याची एक दिशा मिळाली असेल. पण थांबा, हे क्षेत्र आपल्याला भविष्यात कुठे घेऊन जाणार आहे? चला जाता जाता एक नजर टाकूया इलेक्ट्रॉनिक्सच्या उज्ज्वल भविष्यावर. बघूया कोणते नवीन ट्रेंड्स आपल्यासाठी संधींची नवी दारं उघडत आहेत. भविष्यात काय दिसतंय तर AI आणि इलेक्ट्रॉनिक्स एकत्र येणार आहेत. स्मार्ट IoT डिव्हायसेसची संख्या प्रचंड वाढणार आहे. भारतात इलेक्ट्रिक गाड्यांचा उद्योग वेगाने वाढतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं, सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमध्ये भारतात मोठी गुंतवणूक होतीये. हे सगळं काय सांगतंय? हे सांगतंय की इलेक्ट्रॉनिक्सचं भविष्य खूप उज्ज्वल आहे आणि संधींनी भरलेलं आहे. तर मग आता खरा प्रश्न हा आहे की या रोमांचक भविष्याचा एक भाग बनून आपण स्वतः कोणते इलेक्ट्रॉनिक भविष्य घडवणार? यावर नक्की विचार करा, कारण संधी दारात वाट पाहत आहेत.